असं का आपण करतो? फक्त आणि फक्त परमेश्वरावरची निष्ठा आपली नाही आहे. परमेश्वरी शक्ती काय, परमेश्वरी वस्तू काय हे आपल्याला माहीत नाही आहे. एका व्यक्तीनं उपदेश घेतला, कन्व्हिन्स केल्यानंतर थोड्या दिवसानंतर त्यांनी मला फोन केला. म्हणे भाऊ, मी उपदेश घेतला, सर्व व्यवस्थित आहे, पण मला उपदेश सोडायचा आहे, काय करावं लागेल? म्हणलं घेण्याची प्रक्रिया माहिती आहे मला, सोडायची काही प्रक्रिया माहीत नाही. म्हटलं काहीतरी सांगावं तुम्ही. म्हणलं सोडून काय करणार? नाही म्हणे आमचं ते पहिलं तेच करू. म्हणलं मलाही सांग, ह्या परमेश्वराच्या पलीकडचं जर काही असेल तर मी बी उपदेश सोडतो, मी तुझ्याबरोबर ते करतो ना. म्हटलं त्याच्या मी घरी गेलो, मी हेतुपुरस्कर गेलो घरी. प्रॉब्लेम मिसेसचा होता, मला माहीत होतं. बसावलं. म्हणलं एखादी नोकरी तुम्हाला आहे समजा, ती नोकरी सोडण्याची वेळ कधी येते? तुम्हाला 10,000 रुपये पगाराची नोकरी आहे, 8 तास काम आहे, ती नोकरी सोडणार कधी तुम्ही सांगा? म्हणजे आम्हाला 12,000 15,000 रुपये पगार भेटला आणि काही फॅसिलिटी भेटली तर, म्हणजे जास्त पॅकेज भेटलं तर ही सोडणार ना. सोपं काम आहे. एखादी वस्तू देऊन दुसरी वस्तू घ्यायची, कधी करायला असं आदली बदली? तर ही देणाऱ्या वस्तूपैकी घेणारी वस्तू ही चांगली क्वालिटीची, चांगल्या किमतीची, आपल्या फायद्याची, तेव्हाच घ्याल ना. म्हणे हो. ही भक्ती सोडताना त्याच्या वरची भक्ती पाहिजे का खालची भक्ती पाहिजे? म्हणे वरची. म्हणले मग वरती सांग ना, मी बी त्याच शोधात आहे. म्हटलं वरची भक्ती असेल तर मला बी का नको आहे? म्हटलं तर परमेश्वराच्या पलीकडं जर काही नाहीचे करायचं असेल तर त्याच्या पलीकडचं कर, अलीकडचं करून उपयोग काय? म्हटलं त्याला समजावलं, लक्षात आणून दिलं, त्यांचे काही प्रश्न होते आणि मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आजही ते धर्मावर आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? का धर्म जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत अलीकडचं आणि पलीकडचं लक्षात येत नाही. सारं अलीकडचं आहे. तो पलीकडचा परमेश्वर तुम्हाला समजला, तुम्ही अलीकडचं का करावं? करायचं तर पलीकडचं करा, आणि पलीकडचं त्याच्या पलीकडं काही नाहीच आहे. कारण जे मेन साधन आहे ते परमेश्वराने तुम्हाला देऊन टाकलेलं आहे, ते केल्यानेच सारं भेटणार आहे. त्याच्यामुळे काही करण्याचा विषयच नाही आहे. पण तरीही आपण अन्यथा ज्ञानामुळं या अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतो. मग कुंडल्या काढणं, त्या कुंडलीवर विश्वास ठेवणं. अगदी लग्नाच्या वेळेस तर जुळवाजुळी करताना तुम्ही गुण पाहतो. एवढं गुण जुळून, कुंडल्या काढून, मुहूर्तावर लग्न लावून 65% फारकतीचं प्रमाण आहे. 1 वर्षाच्या आतले जे प्रमाण आहे 65%. जर सारं रितसर करू नये असं का व्हायलाच नाही पाहिजे. याचं कारण जे व्हायला पाहिजे ते न होता आपण दुसऱ्या गोष्टीच्या अंधश्रद्धेत पडलेलो आहे. एकामेकाला समजून घेणं, संस्कार संस्कृतीच्या अनुषंगाने, विचाराच्या अनुषंगाने समजून घेणं, ते मॅच होतंय का ते पाहणं, मग निर्णय घेणं, हे सोडून दिलं आणि आपण भलत्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागले. अन्यथा ज्ञानात आपण अडकलेलो आहे. म्हणून यापासून आपल्याला वाचायचं आहे, तरच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाणार आहे. कारण हे अडथळे आहे. आपलं अदृष्टाची भीती आपल्याला, आपण का करतो असं आपल्याला सारं कळतं, पण का करतो? अदृष्टाची भीती. उद्या काय होईल, माझं काय होईल, होईल का नाही, पोराला नोकरी लागेल का नाही, त्याचं लग्न होईल का नाही, आपल्याला उत्सुकता असते. माझ्या भविष्यात काय होईल, उत्सुकता असते. आणि कोणाकडे भविष्य पाहिलं जातो का जो रस्त्यावर बसलेला असतो, त्याचंच भविष्य त्याच्या हातात नसतं. मी बुद्धीची दिवाळखोरी का नाही, अदृष्टाची भीती. उद्या काय होईल, चिंता. ही चिंता तुम्हाला आम्हालाच नाही, सर्वांना असते, बऱ्याच लोकांना असते. आणि या चिंतेमुळे सारा प्रॉब्लेम असतो. एक राजा असतो, राजा, त्याला सहजच वाटलं की आपलं काय भविष्य, आपण आपल्या राजदरबारातला जो भविष्य आहे सांगणारा आपला गुरु, त्यांना आपण विचारू. तो बोलवतो त्यांना, म्हणजे माझं काहीतरी बघा, सांगा. आता राजा त्याच्यासमोर तो काय सांगणार, त्याची स्तुतीच करणार.
राजे हो तुम्ही काय सांगा, तुम्ही एवढे पराक्रमी, एवढे श्रीमंत, एवढे असं एवढं तसं आहे. बोलता बोलता तो म्हणतो 7 पिढ्या बसून खातील एवढं तुमच्याकडे आहे म्हटले, तुम्हाला आता काही करायचीच गरज नाही म्हटले. राजा खुश, त्याला बक्षीस देतो. तो त्याच्या घरी जातो. राजा जेवण करून झोपायला जातो आणि पडल्या पडल्या सहज डोक्यात येतं राजाच्या, का अरे 7च पिढ्या खाणार, मग 8व्या पिढीचं काय. प्रश्न पडला म्हणजे 8वी पिढीचा आपल्याला दोष देईल, 8वी पिढीचा आपल्या नावाने बोटं मोडेल, 8वी पिढीचा आपल्याला नावं ठेवतील. मग त्या राजेपणाचा उपयोग काय. मी राजा कशाला झालो, कशासाठी झालो, ही श्रीमंती काय कामाची. तो तळमळ करून रात्र कशी तरी काढतो आणि सकाळी परत आपल्या गुरुला पाचारण करतो. म्हटले गुरु बाबा प्रश्न मोठा आहे, गण तो तुम्हीच सोडू शकता. म्हणजे काय झालं, म्हणजे तुम्ही काल काय सांगितलं 7 पिढ्या बसून खातील, मग 8व्या पिढीचं काय म्हटले, 9व्या पिढीचं काय म्हटले. गुरुबाबाच्या लक्षात आलं की अवघड आहे, याला आता प्रॅक्टिकल द्यावं लागेल. तेव्हा त्याच्या डोक्यात टाळक्यात घुसलं तर घुसल म्हटले. म्हटले आहे प्रॉब्लेम 8व्या पिढीचा, पण त्याच्यावर उपाय आहे म्हटले. उपाय न काही आहे का, असं उपाय न पविजायचं काही आहे का, देवाचं सूत्र आहे. आहे उपाय म्हटले. म्हणजे काय उपाय. म्हणे आपल्या राजवाड्याच्या बाहेर एक म्हातारी राहते म्हटले, झोपडी करून राहते, आपला आपला देवधर्म करते म्हटले. तिच्यात काही साधना आहे, तिच्यात काही ताकद आहे, सामर्थ्य म्हटले. तर तिच्याकडे जाऊन तुला अन्नदान करावं लागेल. तिनं काहीतरी तुझं स्वीकारलं तर मग त्याच्यावरती उपाय आपल्याला करता येईल. म्हणजे त्यात काय एवढं विशेष आहे. मी लगेच प्रधानाला सांगतो म्हणे नाही, 8-1 आहे का, तू स्वतः जाणं, तू स्वतः जायचं आहे. एवढंच ना, जातो. मग एवढा प्रॉब्लेम सॉल्व होता असेल, 8व्या पिढीची अडचण दूर होत असेल तर मी जातो. मग तू काय करतो, मीठ मिरची तांदूळ गहू जे बी किराणा आहे, थोडंफार तेल तूप काय जे असेल ते घेतो आणि स्वतः जातो म्हातारीकडं. म्हातारी सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून मस्त उन्हात ऊनपाळ्या खात बसलेली असते. आता राजा आल्यानंतर ती बी म्हणते काय राजाचं काय काम काढलं आपल्याला, आणि मी राजा आहे म्हणे. बरं बरं, मग हे तुम्हाला द्यायला आलो म्हणे. हे काय म्हणे, किराणा नाही पाहिजे म्हणे मला, झालं म्हणे माझं, व्यवस्था माझी आजची झाली म्हणे. म्हणे उद्या लागेल, परवा लागेल म्हणे, माझा देव समर्थ आहे म्हणे, उद्याचा मी कशाला विचार करू, माझा देव किती मोठा आहे. तो परत आला, नावीलाच झाला. विनंती करून तिनं घेतलं नाही. आणि गुरुबानी अडचण काय सांगितली होती, 8 काय सांगितली होती, का जोपर्यंत ती म्हातारी ते स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचा उपाय तुला मला सांगता येणार नाही, तो उपाय करता येणार. त्याला वाटलं उद्या जाऊ. उद्या गेला, म्हातारी तेच म्हटली, तुझ्या अगोदरच मला येऊन माझी व्यवस्था झाली म्हटले, मला नको. म्हणले आई उद्या लागेल, परवा लागेल. नाही म्हटले, उद्याचा कोण विचार करेल, माझा देव आहे बसलेला. त्याला वाटलं म्हातारी काय बिंडोक आहे का काय, बघू आता उद्या येऊ. तो परत जातो, परत 3ऱ्या दिवशी जातो. परत त्याच्या डोक्यात येतं आपण गुरुबाला बोलवतो, तर गुरुबाने 8 सांगेले, तर गुरुबाला परत विचारून उपयोग काय, तो तेच सांगणार आहे. मग 4थ्या दिवशी जातो, 5व्या दिवशी जातो, असे 8 दिवस निघून जातात. सहज विचार करतो सला काय प्रकार आहे, उपाय तर केला पाहिजे. आणि मग सहज त्याच्या डोक्यात विचार येतो का 8 दिवस त्या म्हातारीकडे मी जातोय, ती म्हातारी म्हणते आजची व्यवस्था झाली, उद्याचा मी माझा देव समर्थ आहे. त्या म्हातारी उद्याचा विचार करत नाही, आपण 8व्या पिढीचा विचार करतो. आपल्यासारखे मूर्ख आपणच आहे. तो गुरुबाला विचारायची गरजच पडली नाही त्याला. त्याला अक्कल आली, समज आली. आपण अदृष्टाची भीती, उद्या काय माझं, उद्या काय माझं, माझ्या पोरांचं काय, माझ्या नातांचं काय, नातींचं काय. कितीतरी लोकांच्या दीक्षा का थांबल्या माहिती आहे का, नाता नातीचे लग्न करायचे. म्हटलं का बरं, या पोरांना कोण ओळखतं म्हटले. अरे म्हटलं आता ते पोरं मोठे झाल्यावरती ते तुला ओळखणार नाही. त्यांच्या पोराच्या पोरीचे लग्न करायचं तुझ्या चॉईसचे करतील का, तो डोकं फिरलं का म्हणशील, साठी नाठी गप बस म्हटलं म्हातारं. तुला विचारून त्यांनी शाळेत घातलं का त्यांना. एक ताशीच आले म्हणजे मला तर लय वाटतं दीक्षा घ्यावा. म्हणलं मग काय जबाबदारी राहिली, पोरींचे लग्न झाले, पोरांचे लग्न झाले. हा म्हणले पोरींचे लग्न झाले, पण हे कधी फिरती नाही, कुठं जाती नाही समाजात, यांना कोणी ओळखत नाही, यांच्या पोरीचे लग्न कशी काय करतील, कशी काय होतील म्हटले. समाज आपल्याकडं पाहून यांना देतील ना, लग्न होतील ना.
म्हणलं असं काही नाही, हा तुमचा भ्रम आहे. तुमच्या पोरापोरींचे लग्न तुम्ही केले, त्यांच्या पोरापोरींचे लग्न ते करतील. विचार कशाला करता, चिंतन कशाला करता? नाही म्हणे असं नाही आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु तसं नाही होतं. वर्षानंतर पोरं वेगळे निघाले आणि त्यांच्यात भांडणं असे झाले की या म्हातारा म्हातारीकडे कोणाला ठेवायचं, यांचीच भ्रांत होऊन गेली. पोरापोरींचा तर विषयच नाही, नाता नातींचा. आणि मग त्यांना ट्यूब पेटली आणि ते मग माझ्याकडे आले. म्हणे आता काय करू? तर काही करू नका म्हटलं, टेन्शन घेऊ नका, आयडिया देतो, आपल्याकडे आयडियाच आहे म्हटलं. किती एकर जमीन? एवढी एवढी. निम्मी निम्मी देऊन टाकायची, 1 एकर त्यातली आपण घ्यायची, ती विकायची, पोरींना थोडेफार द्यायचे, यांना बी द्यायचे ते बी, आणि बरेचसे उरतील पैसे, रेट भरपूर आहे जमिनीचे. एवढी करायची, दोघांनी दीक्षा घ्यायची आणि मस्त राहायचं. ते पैसे द्यायचे नाही, त्या पैशाच्या लालचीनं पोरं येतील, शेवाय करतील, ही मेलं तर आपल्याला परत निम्मी भेटणार आहे. असंच झालं, त्यांनी तसंच केलं, दीक्षा झाली, आज व्यवस्थित आहे. अदृष्टाची भीती आपल्याला, उद्या काय होईल, क्या होगा मेरा देश का. पार देशाचा विचार करतो, एवढं मोठं टेन्शन आहे त्याला, याचं याला पडलेलं आहे. अदृष्टाची भीती, म्हणून तो अन्यथा ज्ञानातून एक कर्मकांडाकडे वळतो, अंधश्रद्धेकडे जातो आहे. त्याला लक्षातच येत नाही का आपण काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि त्यामुळं काय होतं, तो कधी कधी आगतिक होतो, मजबूर आगतिकता येते त्याच्यामध्ये. आणि त्या आगतिकतेमुळं काय करावं काय करावं काय करावं असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत राहतो. आणि मग काय करावं हे न समजल्यामुळं, ज्ञानाची जाणीव नसल्यामुळं, तेवढी परिपक्वता नसल्यामुळं कळत नकळत असे कोणीतरी तुमच्यासारखं भेटतं, अहो एकदम जाज्वल उपाय म्हटले, चला, जसं यांना भेटले, चला तिथं. मी गेलो होतो, फटक्यात प्रॉब्लेम सॉल्व, काही करत नाही, जास्त पैसे नाही लागत, फक्त ते द्वारा देतं, तर फक्त माती घ्या घरची आणि असं करा आणि तसं करा. हे अनुभव मी स्वतः अनुभवले. माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती, जाहिरात पेपरला. तुम्ही पेपरला जाहिरात वाचत असाल, बंगाली बाबा आहे की नाही, हे वशीकरण ते वशीकरण, बायकोचं तुझं भांडण होतं आहे, माझ्याकडे ये, जमत नाही माझ्याकडे ये, कर्ज झालं माझ्याकडे ये, जमीन पिकत नाही माझ्याकडे ये. ते माझ्या ऑफिसच्या पुढंच एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये त्यांनी रूम घेतला. आता ते हॉटेलवाले मित्र चांगले ओळखीचे, ते म्हणे मला ॲडव्हर्टायझिंग करायची. म्हणजे हाय आमचे मित्र आहे म्हटले, तो गुजराती होता, हमारे दोस्त आहे वो करते. त्यांनी पाठवलं माझ्याकडं. यंग मुलगा एकदम, नेहरू शर्ट, सफेद कपडा, एकदम स्मार्ट. आला म्हणे हॉटेल पॅराडाईजचे मालक आहे, त्यांनी असं असं मला पाठवलं, मी असं असं आहे, मला ॲडव्हर्टायझिंग करायची. म्हटलं चालेल. ती घेतली ॲडव्हर्टायझिंग. त्यांची पॅकेजच राहतं डायरेक्ट, महिन्यात ॲडव्हर्टायझिंग, 15 दिवसाची ॲडव्हर्टायझिंग, 4 पेपरला. म्हटलं चांगलं गिराईक भेटलं आपल्याला. पैसे ॲडव्हान्स घेतलं, पेपरला दिले जाहिराती. मला उत्सुकता लागली, हे काय प्रकार आहे. पण तो पैसे मग त्यांनी काय केले, निम्मे देतो म्हणे आणि दररोज संध्याकाळी येत चला म्हणे, जवळच आहे, नाही तर कोणाला पाठवीत जा, नाही तर मी येत जाईल, थोडे थोडे तुमचे पैसे देत जाईल. म्हणतं ठीक आहे, काय हरकत नाही. जायचं, 5-10 लोक नंबर लावलेले असायचे. रूम एकदम ब्लॅक, सारे फोटो लावेल, साऱ्या देवतेचे, साऱ्या धर्माचे. आणि नंतर मग त्याची माझी गप्पा करता करता दोस्ती झाली, थोडीशी चर्चा झाली. त्यांनी माझ्यावरच प्रयोग करायला सुरुवात केली. त्याला वाटलं जर आपण यांना जर ताब्यात घेतलं तर ॲडव्हर्टायझिंगचे पैसे द्यावं लागणार नाही. नागरे साहेब आपको कुछ प्रॉब्लेम. म्हणलं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि तुझं काहीच माझ्यावर चालणार नाही, त्याच्यामुळे तू हे उद्योग आणि प्रयोग करूच नको. म्हटलं तूच सांग हे का हे येड्यात काढायचे काम तू कसं करतो. मग त्याला मग भगवद्गीता ज्ञान थोडंसं जरा माझ्या पद्धतीनं झाडून टाकलं. त्याच्या लक्षात आलं का हे गिऱ्हाईक आपलं काही हाती लागणार नाही. आणि मग मोकळं होता होता त्यांनी इतक्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर म्हणे लोकांसारखे मूर्ख माणसं मी कधीच पाहिले नाही म्हणे. आमचं गावच आहे म्हणे, सारा व्यवसाय याच्यावरच चालतो म्हणे. या सिटीत आलं का हे नाव, त्या सिटीत गेलं का दुसऱ्या नावाने, त्या सिटीत गेलं का तिसऱ्या नावाने. नाशिकमध्ये मग ह्या एरियातून त्या एरियात ॲडव्हर्टायझिंगवरती बिझनेस चालतो. शेतकरी येतात म्हणले, तब्येत एवढल्या स्ट्रॉंग, पोटं वाढलेले, ते म्हणते शेतीत पिकत नाही, कामच करते नाही, एवढले शरीरं झाले, हे जर कष्ट करणे शेती कशी पिकल.
आम्ही सांगतो माती घेऊन या, मग काहीतरी करतो, 2-2, 5-5, 10-10 हजार नवरा बायकोचे भांडणं. बायको येते, नवरा माझ्या ताब्यात आला पाहिजे, काय देऊ पैसे. बायको येते नवऱ्यासाठी, नवरा येतो बायकोसाठी. सारं अज्ञान. उद्या काय होईल माझं याचं बाहेर तर काही नाही आहे, तिचं तर बाहेर काही नाही. संशय प्रवृत्ती, मेरा क्या होगा, आक्तिकता, मजबूर होतात लोक. आणि ह्या मजबुरीतून अज्ञानवश कर्मकांडाला शरण जातात, विकल्पाला शरण जातात. तुम्ही तर बोध आहे, परमेश्वर साळाला आहे, समाजला आहे, आणि एवढं कळूनसुद्धा जर तुम्ही कर्मकांड करत असतील तर त्यांची काय चुकी आहे? ज्यांना काहीच कळत नाही, ज्यांना काहीच समजत नाही, ते अन्य लोक. तुम्ही सुद्धा ते करतात. आक्तिकता, उद्या काय होईल. परमेश्वर समर्थ आहे, ही निष्ठा जर आपली असेल तर उद्याचा विचार आपण कशाला करायचा. इथपर्यंत आपल्या डोक्यात जातं की बाबा ते पंजाबराव डक त्यांनी उत्तर भारतात नाशिकमध्ये अतिवृष्टी सांगितली म्हटले, आणि ती ऐन नवरात्रात सांगितली. काय करू. अदृष्टाची भीती, काय होईल, पाणी तुंबलं तर, वाहून गेलो तर. मी तर कधी कधी लॉक होऊन जातो. तर काय उत्तर द्यायचं म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही, या आम्ही वाहून गेलो तर तुम्ही जा, तुम्ही वाहून गेले तर आम्ही वाहून जाऊ. आपल्यातलेच असतात कोणी ना कोणी फोन करणारे. एकाने फोन केला, म्हणे बाबा यायचंय. म्हणलं या. म्हणे सारी सोय आहे ना. म्हणलं कशाची सोय. नाही, राहायची, खायची, प्यायची. म्हणलं मी राहतोय, म्हटलं मी तर काही जनावर नाही आहे, माझी सोय तशी, तुझी सोय होईल. नाही, विचारून घेतलं बरं राहतं. देव मिळवायला निघालोय. अनंत ब्रह्मांडांचा नायक अगतिकच आहे आपल्यामध्ये, मजबूर आहे आपण. मजबुरी का नाम आपण म्हणतो ना, ही मजबूर झालो आपण. आपल्याला सारं कळतं पण वळत नाही, आणि म्हणून शंका, कुशंका, भीती मनामध्ये येत राहते, आणि या पोटी आपण अप्रत्यक्षरित्या देवावरती गैरसमाजातून, अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून काय भावतोय. तो समर्थवादावरची जी निष्ठा आहे ती आपली कमी दिसते. अशा बऱ्याच गोष्टी, बरेच अनुभव आहे. त्या दिवशी मी सांगितलं, बाबा मग नाशिकला आल्यावर काय करू. फोन करा, आणि तुमचा फोन नाही लागला तर, आणि बंद असला तर, तुम्ही उचललात नाही तर, तुम्ही जिथं असेल तिथं गाडी पाठवतो, या टेन्शन नका घेऊ. हा ना. मग पण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस असा काही प्रोग्राम असतो तर माझा फोन स्विच ऑफ मी करत नाही. दुपारी स्विच ऑफ करतो, परंतु जेव्हापासून नवरात्राच्या 8 दिवसापासून माझा फोन स्विच ऑफच झाला नाही. कारण कधी बी कोणाचा फोन येऊ शकतो. माझ्यामुळं कोणाला अडचण येऊ नये, त्रास होऊ नये, कोणाच्या मनात शंका येऊ नये, गैरसमज होऊ नये, भीती वाटू नये, याची काळजी माझी ड्युटी आहेच ना. त्याच्यामुळं शंका घेणं, उद्या काय होईल याची काळजी वाटणं, ही आक्तिकता, ही मजबुरी आहे. आणि याच्यामुळं आपण काय करतो, अप्रत्यक्षरित्या विकल्प करतो, कर्मकांड करतो, अंधश्रद्धा करतो. बाहेर निघताना देवाला विडा ठेवून काय करायचं, देवा सांभाळ, व्यवस्थित साह्य होऊ दे, CNG BNG वेळेत भेटू दे, गाडी वेळेत भेटू दे, रिक्षा वेळेत भेटू दे, बाबाचा फोन वेळेत लागू दे, पावसाचा प्रॉब्लेम येऊन नको देऊ. मॅडम सारखे कमी लोक आहे का इथपर्यंत पोच, कोण काय काय माहीत नाही, नेऊन सोड. तोपर्यंत धर्माचे डोस देऊन 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 तो इथपर्यंत आला, त्याला कळालं नाही नेमकं आपण आलो कसं. तो एकदम भामट्यावानी उभा होता इथं आला, एकदम भामट्यावानी. आपण आलो कसं काय इथं. ते गेल्यानंतर ते रात्रभर झोपलं नसेल. ते काही का असे ना, हे बी स्किलच आहे. उद्या काय होईल त्याच्यापेक्षा परमेश्वराने हीच सोय आपल्याला केलेली, तिथपर्यंत पोहोचवायची. टेन्शन नाही घ्यायचं, लोड घ्यायचाच नाही. आजपर्यंत लोडच नाही घेतला म्हणून तर प्रॉब्लेम आला.
ही आर्थिकता, ही मजबुरी आपली आहे आणि त्याच्यामुळं अस्वस्थता आपल्याला वाटते, अस्थिरता आपल्याला वाटते. आणि ही अस्वस्थता, ही जी अस्थिरता आहे आपल्या मनामध्ये येण्याचं कारण काय? फक्त आणि फक्त अज्ञान. आणि ह्या अशा गोष्टीमुळंच बऱ्याच परंपरा जन्माला येतात. माहीत नाही, नॉलेज नाही, ज्ञान नाही. त्या परंपराला आपण आवळीत बसतो, सांभाळीत बसतो आणि त्याच परंपरेतून परमेश्वराला प्राप्त करण्याचे स्वप्न पण आपण पाहतो. अस्थिर मन आहे आपलं, अस्वस्थ मन आहे आणि त्याच्यामुळं अतृप्त कामनांची अभिलाषा निर्माण होत असते. आपल्याला हे भेटावं, ते भेटावं, याच्याकडं बंगला झाला, त्याच्याकडं गाडी आली, घरात नवीन फ्रीज आला, त्याचं पोरगं कामाला लागलं, त्याच्या पोरीचं लग्न झालं. दुसऱ्याकडं पाहून आपल्यामध्ये ती अभिलाषा निर्माण होते. अस्थिर आहे ना, अस्वस्थता आहे. आणि मग आपलं त्याच्यासारखं व्हावं, याचा करता ती त्याच्यापेक्षा चांगलं व्हावं, ही भावना बळावते. आणि ती बळावल्यानंतर आपण धर्माचे आहोत, परमेश्वराच्या भक्तीतले आहोत. वास्तविक समाधान आपल्याला निर्माण झालं पाहिजे. देव माझा हित चिंतणारा आहे, माझे हितक्ष आहे. ही निष्ठा नसल्यामुळं, निर्माण न झाल्यामुळं आपल्यामध्ये काय जी अभिलाषा निर्माण होते दृष्टपर सुखाची, ती वाढीस लागते. आणि त्यातूनच मग या साऱ्या गोष्टी निर्माण होतात. ते करतात, ते करतात, ते करतात, आपणही करतो. हे जे आजपर्यंत जे भ्रम आपण पाहत होतो, ते भ्रमाचे आपण बघितले. कोणते कोणते भ्रम आहे? विडेवान आहे, सेवना करणं आहे, खेटी घालणं आहे, पंचावतार उपार करणं आहे, अजून नागबळी करणं आहे. आपण इतके हुशार मानव, नागबळी कुठं करायचं, कोणत्या स्थानावर करायचं, ही सुद्धा चॉईस आहे आपली. हां, तिथंच बरोबर देवाने नाग वेगवेगळे केले ना, मग आपला बी नाग आपल्या मनातला, आपल्या हृदयातला, आपल्या शरीरातला, आपल्या जीवनातला नाग काढून देऊ टाकतील. बरोबर, तेच चॉईस. किती हुशार आहे आपण. काय पाहिजे त्याच्यानुसार. आता मला 4 दिवसापूर्वीच एकाने मेसेज काय पाठवला, देवाने अशा कोणत्या स्थानावरती आंधळ्याला डोळे दिले, हे स्थान सांगा. मी म्हटलं काय करायचं आहे? म्हणे डॉक्टरांनी सांगितलं तुमचं ऑपरेशन करावं लागेल. मग त्याच्यापेक्षा ऑपरेशन करण्यापेक्षा खेटी करतो ना म्हणे. तो मेसेज तुम्हाला दाखवतो. यायला म्हटलं किती महान भाऊ हुशार आहे, त्या हुशारीला काही मर्यादाच नाही आहे. बरं, याचं कारण आहे, याला दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने ऑपरेशन करायला लावलं, पण ते ऑपरेशन करायच्या ऐवजी तो ह्या गोष्टीचा का विचार करतो, त्याच्या मनात काय येतं? असं अज्ञान आहे म्हणून नाही आहे, अक्तीता आहे, अस्थिरता आहे म्हणून नाही आहे. दवाखान्याचे पैसे वाढले, अडचणी पैशाच्या त्या वाचवायच्या आहे, थोडक्यात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही बी त्याची मजबुरी असू शकते. आणि या मजबुरीमुळं मग तो अंधश्रद्धेला बळी पडतोय, परंपरेला बळी पडतोय. परंपरा कशा निर्माण होतात? एक बाबा असतात, बाबा ते दररोज साधना करायचे. सकाळी आपण जसं उठलो काय करतो, पूजा अवसर करतो, आरती करतो. पण ते बाबा बसले का आश्रमात पूजा अवसराला वगैरे, एक मांजर आहे त्यांच्याकडे पाळलेली. ती मांजर यायची, ती लाडाची असल्यामुळे त्याच्या डोक्यावर उडी मार, पायावर उडी मार, इकडं उडी मार. तो तिकडं बाजूला करीत राहायचा, वाचित राहायचं. पण त्याच्या लक्षात आलं की हे आपल्याला नीट साधना करून देत नाही, मग याला काय करावं लागेल, याला बांधून टाकावं लागेल. मग त्या बाबांनी काय केलं, दररोज आलं की तिला पहिले बांधायचे आणि मग आरती कर, पूजा अवसर कर, काय करायचं ते करायचं. आता त्यांचे 7-8-10 शिष्य होते. ते दररोज पाहायचे. बाबा दररोज मांजरीला घेऊन येतात त्यांच्या रूममधून, आश्रमातून, तिला बांधतात, नंतर पूजा अवसर करतात, नंतर आरती करतात. हे बरेच दिवस चालले, एक दिवस नाही, मग 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तो बरोबर सेम टू सेम प्रोग्राम. बाबा यायचं, मांजरीला बांधायचं, पूजा अवसर करायचा, आरती करायची आणि मग ते झालं का मग मांजरीला सोडायचं. बाबा एक दिवशी कार्यक्रम आटोपला त्यांचा, ते सरले. सरल्यानंतर योगायोगाने ते मांजराचं पिल्लंही बी मेलं. आता जबाबदारी शिष्यावर आली, पूजा अवसराची, आरतीची, जी बी उपासना ती करण्याची.
सकाळी उठले, आले मंदिरात. एक म्हटलं अरे थांबा, मांजर शोधावं लागेल म्हणे. दुसरा म्हणे का बरं? अरे येड्या म्हणे 10 वर्ष बाबांनी काय केलं, मांजरीला आणायचे, बांधायचे, नंतर पूजा अवसर करायचा म्हणे. तिसरा म्हणतो बरोबर आहे. चौथा म्हणतो बरोबर आहे. मग आता काय करायचं? मांजरच नाही, पूजा अवसर नाही करता येणार, आरती नाही करता येणार, पहिले मांजर शोधावं लागेल. मग ते गावात गेले, मांजर शोधली, मांजर आणली, बांधली, मग आरती सुरू झाली. म्हणजे बाबांनी केलं ते शिष्य करायला लागले. मांजरीला आणायचं, बांधायचं, आरती करायची, पूजा अवसर करायचा, विधी होऊन गेला तो. त्यांच्या गुरूंनी 10 वर्ष केलं, यांनी 15 वर्ष केलं, यातलं कोणीतरी मेलं, यांचा परत शिष्य आला. ते म्हटले मांजर आणावं लागेल. बाबा काय करत होते? कोणालाही त्याच्या पाठीमागचं मर्म माहीत, कोणी शोधण्याचा प्रयत्न करत नाही का नेमकं काय आहे, ही भानगड काय. ना गुरुला विचारलं, ना गुरुने सांगितलं. एकाने केलं, दुसरा करतोय, तिसरा करतोय. विडा का व्हायचा माहीत नाही, यांनी वाहिलं ना मग आपण व्हायचं. बरं एकच वाहून नाही चालत, घरात किती मेंबर आहे तेवढे विडे व्हायचे. मी जाळीच्या देवाला गेलो, एका बाईने पिशीच भरून आणली विड्याची. आणि मला म्हणे बाबा 2 मिनटं थांबा बरं. म्हणलं काय? विडे व्हायचे. म्हणलं किती आणले? म्हणजे 12. मग बरोबर एक एक, मग त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर, मुलगा, मुलगी, पहिले मग यांचे चारीचे चारी हातात घेतले. बरोबर पानं हे ते, अरे उलटं झालं, पान उलटं झालं, नारळ उलटं, याच्यातच 15 मिनटं गेले. बाई डायरेक्शन करते, ए तुझं नारळ नीट कर, उलटं झालं, पान उलटे झाले, पैशाची नोट सुलटी झाली, ती सुद्धा नीट पाहिजे. सुपारी बरोबर, सर्व एकदम झालं बरोबर, ओके बाबा हात लावा. मग मी एका हात, नाही मला लावा, यांनाही लावा, त्यांनाही लावा, त्यांनाही लावा, 4ही विड्याला हात लावा. आता तुम्हाला माहिती कशाची विडे? बाबा हात लावा. लाव बाई, घे लाव. दिले विडे ठेवून, चाललो. थांबा अजून आहे. म्हणले एक कोणाचे? एक सासूचे, सासऱ्याचं आहे, एक लग्न झालेल्या मुलीचं आहे, जावयाचं आहे, नाताचं आहे. 12 विडे बरोबर मला थांबून आणि हात लावूनच ठेवून घेतले बाईनी. आणि मग आता बाबांनी एवढा वेळ दिला, विड्याला हात लावले, पूजा करायला पाहिजे. म्हणलं मी पूजा घेत नाही. नाही असं कसं काय, तुम्ही एवढं घेत नाही, तुम्ही पेटीत टाका, नाही तर आहे साधू संत द्या. विचित्रपणाचा कळस, काहीच कळत नाही, काहीच समजत नाही. काय करतोय आपण, कशासाठी करतोय? मी आजपर्यंत कितीतरी लोकांना विचारलं, विडे का ठेवायचे? नाही सहज ठेवतात, ठेवावा लागतो. देवाकडे जायचं तर रिकामं कसं काय जायचं? एक तर मी जायच्या देवालाच गेलो, एक मोबाईलवरती सेट एकदम सफेद कपडे बोलत आला. हां थांबा आलो आता. एक स्थानावरच आहे, स्थानावर मोबाईल ठेवला आणि कर आता दंडोत. मी म्हणले काय? अहो मिसेस म्हणे गेल्यानंतर मला स्थान घडवा. मग मोबाईलवरती मग म्हणलं व्हिडिओ कॉल होता का? म्हणे मग. म्हणलं व्हिडिओ कॉल नसता तर कपाळ कसं काय टेकवत आहे? व्हिडिओ कॉल लावला होता म्हणे, बरोबर कपाळ स्थानावर टेकावलं म्हणे. हे कर्मकांड कशाने जन्माला येतात? एक करतो, दुसरा करतो, तिसरा करतो, सारे करायला लागतात. अक्तिकता आहे, मजबुरी आहे. का? प्रश्नाची उकल शोधण्याची बौद्धिक ताकद नाही आहे. का करावं, कशासाठी करावं माहीत नाही आहे. त्यातून फायदा काय, तोटा काय माहीत नाही आहे. देव कशात आहे माहीत नाही आहे. देव याच्यात आहे ही आपण शोधतोय. आणि त्याच्यामुळे या साऱ्या प्रकारामुळं हे अंधश्रद्धा जन्माला येतात आणि आपणही त्यात बळी पडलेलो आहे. धर्म काय, कशासाठी आहे, देव कोण आहे याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही
तोपर्यंत आपल्याला त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा निर्माणच होऊ शकत नाही. म्हणून या ज्या साऱ्या गोष्टी आहे या आपण केल्या पाहिजे. अजून ह्या अंधश्रद्धा का वाढतात, का जोपासल्या जातात, काही कर्मकांड वाढल्या जातात? अपराधीपणाची भावना, काहीतरी चुकीचं करायचं, अनैतिक करायचं. बिअर बार आहे, मग ते पैसे पचवले पाहिजे, मग काहीतरी धर्म केला पाहिजे. काहीतरी चूक कळत नकळत घडलेली माहिती आहे, मग ती चूक लपवण्यासाठी मग काहीतरी उपाय केला पाहिजे. गिल्टी फील होतं ना माणसाला, अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्याला माहिती आहे आपलं काय कसं आहे काय. मग पापाची जी जडणघडण आहे ती वाढते ना, मग काहीतरी पुण्याची जोड द्यावा लागेल की नाही. आणि म्हणून ह्या अंधश्रद्धा जोपासल्या जातात. परंतु याच्यामध्ये अपराधीपणाची भावना असली पाहिजे भक्तामध्ये. ती जर अपराधीपणाची जर भावना असेल, आचार्यांकडे सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती, पूज्य भांडारेकरांकडे सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. पण आपली अपराधीपणाची भावना आणि त्यांच्यातल्या अपराधीपणाची भावना जमीन आसमानचा फरक. ती सात्विक होती अपराधीपणाची भावना. कळत नकळत आचार्यांकडून चुकी झाली, देवाने सांगितलं तुम्ही निघा. आचार्य रुद्रपूरला गेले आणि 6 महिने ती गिल्टी फील करत होते, 6 महिने दुःख करत होते. मी किती मोठा अपराध केला आहे याचं प्रायचित्त 6 महिने करत होते. एक छोटीशी चुकी आपल्याला ती छोटीशी वाटते, परंतु त्याच्यासाठी आचार्यांनी 6 महिने प्रायचित्त केलं. त्यातून ते बाहेर पडले, तेव्हा देव त्यांना भेटला. सात्विक अपराधी भावना असली पाहिजे की आपणही आजपर्यंत समज नव्हता, ज्ञान नव्हतं, कळत नव्हतं, अजाणतेपणी कळत नकळत आपण हे कर्मकांड जोपासले, या अंधश्रद्धा जोपासल्या आहे. अप्रत्यक्षरित्या परमेश्वरावरती आपण शंका भकली. आता आपल्याला गिल्टी फील झालं पाहिजे, आता आपण प्रायचित्त केलं पाहिजे, आपण आता दुःख केलं पाहिजे. आपल्या मनात काहीच नाही, आपण ते नॅचरल होतं, झालं बात खतम केलं आहे आपण. ते दुःख आपल्याला झालं पाहिजे. आणि ती अपराधीपणाची भावना निर्माण जर झाली असेल, चुकीची कबुली देऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण मनाला टोचलं पाहिजे. अरे देव कोण, काय, मी काय केलं, कशासाठी केलं? देव ही गोष्ट करू शकत नव्हता का? देव एवढा मोठा आणि आपली गोष्ट किती छोटी, तरी आपण ते केली चुकी. पूज्य भांडारेकरांना सुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण झाली, त्याच्यात त्यांचं देहावसन झालं. 16 वर्ष पूज्य भांडारेकरांचं देवाबरोबर सन्निधान. एकही प्रश्न विचार नाही. माझे हितक्षे उठले निघाले, पाठ कधीच दाखवली नाही देवाकडे. दररोज जाणे, भिक्षा मागणे, देवाला वेळेत देणे, सेवा करणे, सर्व व्यवस्थित चालू होतं. त्यांची योग्यता वाढली. देव म्हटले, टच केलं, गावात चालले, दररोज जाऊन विचारून जाता, देवा मी येतो. आता चालले, काही दिसलं आश्चर्यजनक तर बघू नका, आता ते दिसणार आहे तुम्हाला. आणि त्याच वेळेस नेमकं देवानी सावध करून सुद्धा गावात गेल्यानंतर शाळा भरलेली आहे, मुलं बसलेली आहे आणि ती शाळा पडणार याची जाणीव झाली. कोण पाडतंय हे लक्षात आलं आणि मग ते ओरडले, अरे पोरांनो पळा पळा शाळा पडते. पोरं बाहेर पडले, शाळा पडली. पोरांना हायसं वाटलं, ते घरोघरी गेले आणि आमचं असं झालं, आम्ही मेलो असतो, आज वाचलो. का वाचलो तर अशी अशी महात्म्य होती. प्रसिद्धीला यायला, कीर्तीला यायला वेळ काय लागतो? ज्या आईवडिलांना समजलं का माझे मुलं आज वाचले, त्याच्याविषयी आपल्याला आपोआपच आदर निर्माण होतो. आणि मग भांडारेकरांना मग विनंती करून या आमच्याकडं, मग पाठ, चौरंग, गंध, अक्षदा, पूजा, जेवण, इथं तिथं तिथं सारं गावभर. लक्षातच आलं नाही का आपण काय करतोय, कशासाठी करतोय. वेळ होऊन गेलाय, 3 वाजले. भिक्षा मागून 12लाच जाणारा मी आज 3 वाजले तरी देवाची आठवण नाही झाली. आणि जेव्हा आठवण आली तेव्हा वेळ होऊन गेला होता. जेव्हा आले ते देवाने एक कटाक्ष टाकला, त्यांच्या लक्षात आलं, सर्र झालं का मी काय केलं, किती मोठी चुकी केली मी. आणि ती चुकी त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते मनाला खाताय, दुःख वाटायला लागतंय, तळमळ करताय, धडपड करताय.
देवाकडे कबुली देता येत नाही, माफी मागता येत नाही आणि सहनही होत नाही. गिल्टी फील, दुःख करायला लागलं. आपण काय समजतो, त्या देवता आल्या आणि मग त्यांना ज्वर आणला, देवतेची काय टाप आहे? अशा भक्ताला देवतेची काय टाप आहे? तुमच्या केसाला नाही धक्का लागणार. कोण होते पूजनीय भांडारेकर? देवता त्यांना काही करू शकत नव्हते. तेच त्यांना करायला लागले होते. गिल्टी फील झालं, दुःख झालं. इतकं दुःख का त्याच्यात ज्वर आला, त्याच्यात आशक्त झाले. देवाने त्यांची सेवा केली. त्यावेळेस एकांकीचा काळ असल्यामुळे देव त्यांना म्हणू शकले नाही आचार्यांसारखे उठान जा निघा. देवाच्या सन्निधानाचं त्यांचं जे बी आहे ते क्षालन झालं आणि जायची वेळ आली. आपल्या मांडीवरती देवाने त्यांना घेतलं आणि म्हटले, भटो तुमचा काळवांछना करू, तुमचा जो जन्म आहे तो वाढू, जीवन वाढू, मृत्यू टाळू. ते बी किती हुशार, किती चाणाक्ष. त्यांनी पुढचा विचार केला, दूरदृष्टिकोन, पुढचा विचार केला पाहिजे. आपण इथं पुढचा कोणाचा विचार करतो, काय होईल, कसं काय होईल. त्यांनी पुढचा विचार केला, माझं काय होईल. आपण माझं काय होईल भौतिक जगाच्या दृष्टिकोनातून पाहतो. कुटुंबाचं काय होईल, मी नसलो तर त्याचं काय होईल, आपण सारा विचार करत राहतो. ते म्हटले, ही मांडी परत मला भेटेल. देवाला काय अशक्य? देव शब्द देऊ शकत होते, पण देव म्हणतात नाही, ते नाही सांगू शकत. कारण ते तुमच्या कर्मावरती, उद्याच्या तुमच्या राहणीमानावरती, तुमच्या संस्कारावरती अवलंबून आहे. उद्याचं तुमच्या हातात आहे. म्हटले, जर मग उद्या मला जर हीच मांडी भेटत नसेल तर ते आयुष्य घेऊन काय करू? आत्ताच मला घेऊन जा, पाठवून द्या. दुःख, त्या दुःखामध्ये ते एवढे क्षीण झाले का प्राणत्याग केला. आपल्याला दुःखच नाही कशाचं. किती चुका केल्या, किती कर्मकांड केले, किती अंधश्रद्धा जोपासल्या आणि किती काय काय आपण उपद्व्याप केले. आपल्याला कबुलीसुद्धा देता येत नाही, आपण गुपचूप बसवतो, नको. चुकीची कबुलीसुद्धा आपल्याला देता येत नाही, तेवढीसुद्धा हिंमत आपल्याला राहिली नाही आहे. केलेलं राहतं प्रत्येकाने आपापल्या परीनं काहीतरी. ती चूक समजल्यानंतर आपण त्यातून बाहेर पडणं, दुःख करणं हा त्यावरती उपाय आहे. आणि म्हणून ही अनैतिक कामे करणारे जे लोक आहे, इनलिगली कामं, इनलिगली पैसा, ते सर्वात जास्त कर्मकांड करताना दिसेल तुम्हाला. थोडासा बारीक जेव्हा विचार कराल ना, तेव्हा कोणी बी नाही करू शकत. अत्यंत कष्ट करून पैसा कमवा, तो 50 वेळा विचार करल. परंतु इनलिगली पैसा असेल तर त्याला विचारच येत नाही. कार्यक्रम आहे, पोथी आहे, घेऊन जा बाबा. मी एकदा असंच पुसत का कुठं तरी गेलो, सत्संग झाला. एक भक्त मला भेटले, म्हणजे बाबा जाता जाता चला घरी 2 मिनटं, ऑन रोड आहे. म्हटलं चला. गेलो, बसलो, थोडंसं त्यांना समजावायला लागलो. आणि बाबा हे समोरचा जो बंगला आहे ना, ते आपले उपदेशीचे. म्हटलं असं का? म्हणजे तिथं सारे साधू येतात मोठे मोठे, आपल्याकडे कधीच येत नाही. पहिल्यांदा तुम्ही आले, मला शंका होती तुम्ही येता का नाही. मी सहज घाबरत बोललो. म्हटलं ऑन रोड होतं, 2 मिनटं यायला काय हरकत आहे, तुमची मानसिकता, आम्हाला नाही तरी काही अपेक्षा नाही, काही विषय नाही. एक देवाचा परिवार, तुम्ही आपुलकीनं बोलवलं, प्रीतीनं बोलवलं, ड्युटी, कर्तव्य आमचं. वेळ नसतं तर मी बी थोडंसं समजावलं असतं, टाळलं असतं, निघून गेलो असतो. म्हणजे तिथे येतात, तुमच्याकडे काही येते नाही, ते पैसे देतात. म्हणजे काय करतात बिझनेस? बिअर बार आहे म्हणे त्यांची, बिअर बार आहे म्हणे, आणि पैसे द्यायला कमीच हायगेच करत नाही म्हणे. पोथी असो, अन्नदान असो, कोणताही साधू असो, त्याच्यामुळे साधूंचा सारखा भरणा चालू राहतो. तो का करतोय? अनैतिक पैसा, त्याला माहिती इकडं कमवायचे, ते पचले पाहिजे, मग थोडं पुण्याचं काम केलं पाहिजे ना. अपराधीपणाची भावनेतून अंधश्रद्धा जन्माला येत राहतात. अपराधीपणाच्या चुका लपवण्यासाठी कर्मकांड जन्माला येतात. आपण क्लीन राहा, सत्य राहा, सत्यावर जेव्हा व्हावे, नैतिकता धर्माचा पाय जर तुम्ही काही चुकीचं करत नसेल तर तुम्हाला कर्मकांडाचा, अंधश्रद्धेचा आधार घेण्याची काही गरजच वाटणार नाही. तुमच्या मनात भीतीच वाटणार नाही. चोराच्या मनात चांदणं आपण म्हणतो ना, ही भीतीच वाटणार नाही. भीती नाही तर आधार घेण्याचा प्रश्न नाही, आधार घेण्याचा प्रश्न नाही तर कर्मकांड, अंधश्रद्धा स्पर्श तुमच्या बुद्धीला
होऊ शकत नाही, होणार नाही म्हटले. त्याच्यामुळे आपण कोण आहोत, काय करतोय, नैतिकतेचा तुमचा 1 रुपया त्या नैतिकतेच्या 1 रुपयाने केलेली क्रिया देव स्वीकारतील, पण अनैतिकची 1 कोटी रुपयाची क्रियासुद्धा परमेश्वर स्वीकारत नाही. हा सिद्धांत आहे. त्याच्यामुळं खूप काही क्रिया केली तर मग देव स्वीकारतील आणि मग देव आपल्याला भेटेल, ही भावना पहिल्यातून मनातून काढून टाका. नैतिकतेचा 1 रुपया त्याची बराबरी अनैतिक कितीही कोटीच्याही बराबरी होणार नाही, कारण स्वीकारत नाही तर त्याला किंमतच नाही. स्वीकाराला किंमत आहे. म्हणून कष्ट, त्या कष्टातून मिळालेला पैसा आणि त्या श्रद्धेतून, त्या भावनेतून, ते समज ज्ञानातून देव व्हावा, देव भेटावा म्हणून केलेली क्रिया परमेश्वरापर्यंत पोचते, अन्यथा ती पोचू शकत नाही. याच्यामुळं अंधश्रद्धा, कर्मकांड वाढीस लागत असतं. अजून कर्मकांड का वाढतात, अंधश्रद्धा का वाढतात? दवाखाना, शारीरिक व्याधी, मानसिक व्याधी महागडे झाले समाजामध्ये. हे सोपं वाटतं. आणि हे 2 दिवसाचे तुमच्यासमोर एक प्रॅक्टिकल झालं ना त्या दिवशी, आणि दवाखानाही झाला, भगतही झाले, सारे झाले. बाबा, ती बाई आली, मी काय केलं तिला? गाठी दिली. उपदेश दिला का? तुमच्यासमोर ना गाठी दिली. मानसिकता तयार केली, तुला काहीच नाही झालं, बोल, तुला काहीच नाही झालं. श्रीकृष्ण म्हणते, कृष्ण म्हणते म्हण. ही भगवद्गीता दररोज 1 अध्याय वाच. काल त्यांचा फोन आला, सांगितलं ना तुम्ही, त्या मुलीच्या वडिलांचा फोन आला, बाबा आमची मुलगी नीट झाली. याच्याबरोबर मी त्यांना काय सांगितलं का, दवाखान्यात न्या, मानस रोग तज्ज्ञाकडे न्या, डॉक्टरांकडे. डॉक्टर सुळे म्हणून मीच सांगितलं, वकीलवाडीमध्ये जा म्हटलं. त्यांनी 30 दिवसाचे औषध दिले. 6 दिवस झाले औषधं घेतोय. आणि तुम्ही जे सांगितलेले स्मरण, गीता पाठ वगैरे, मुलगी एकदम टाकाटक व्यवस्थित झाली. गंगेवरच्या स्थानावर जा, दोन्ही करायला लावलं. महिन्यापूर्वीच एक 12 वर्षाची मुलगी, गंगापूरला गेलो, चक्र अवतार दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन, मीटिंग होती, तिथं गेलो. आपल्याच एक त्यांची भाच्याची मुलगी म्हणजे नात म्हणे, भाऊ ही कुठं बाहेर फिरायला गेले आणि इथं थोडंसं बाहेरचं झालं. म्हणले कोणी सांगितलं? नाही, ती कशी तरी करते. अरे तूच ठरून टाकलं इथलं बाहेरचं झालं, ठरून टाकलं तू, तुला कोणी सांगितलं नाही, काहीच नाही, कशी तरी करते. पण का करते याचे कारण शोध. त्यांना थोडंसं चिडलो, प्रेमाने सांगितलं, लगेच गाडी काढा, मानसरोग तज्ज्ञाकडे न्या, गोळ्या औषधं द्या, काय असेल ते. इथंही या, महिनाभर नाही 4 महिने राहा. त्यानिमित्ताने देवदेव कराल, स्मरण कराल, चिंतन कराल, जे बी कराल ते कराल. त्यानिमित्ताने तुम्ही याल, हरकत नाही, हे करा. याच्याबरोबर विज्ञानाची जोड द्या. मी चिडल्यामुळं ते खरंच गाडीत घेऊन गेले. डॉक्टर म्हणले काही नाही, हिच्या मनामध्ये भीती बसलेली आहे, मी गोळ्या औषध देतो. त्यानंतर 8 दिवसानंतर परत मी जेव्हा गेलो, ती मुलगी चहा घेऊन आली. बाबा मला ओळखलं. जेव्हा माझ्या समोर येत नव्हती, माझ्या शेजारी बसली, मला चहा आणून दिला, पाणी आणून दिला. तिच्याशी बोललो, कितवीला आहे, काय आता कसं वाटतंय, नाही ओके झालं म्हणे. दवाखान्यात जायचंच नाही का, तर महागडे डॉक्टरकडे गेलं को तो डॉक्टर मग ही टेस्ट काढा, ती टेस्ट काढा, असं करा, तसं करा. त्याच्यापेक्षा चला इकडं. तुमच्या मनात पहिली शंका ही येते, ती नाही येत. याचं कारण हे कारण आहे. त्याच्यामुळे आपण सायंटिफिकली धर्म समजून घेतला पाहिजे. ते सायंटिफिकली समजून घेतलेला धर्म आपल्याला या कर्मकांडापासून, अंधश्रद्धेपासून वाचविल. म्हणून आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे. परत हे का वाढतं असं? जाती, परत ते रूढी परंपरा, सामाजिक रूढी परंपरा. प्रत्येक जाती परत ते रूढी परंपरा असतात, सामाजिक रूढी परंपरा असतात. कोणाचं काय वेगळं, कोणाचं काय वेगळं. त्यातून नाही हे करावंच लागेल, आमच्या वाडवडिलांनी केलं. आता दुपारचाच विषय होता नाही का, त्यांना ना तुमचा मुलगा प्रमोदचे वडील म्हणजे तुमचा मुलगा उपदेशी आहे. एवढ्या मोठ्या संकटातून, एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून तो वाचला, त्याची प्रचिती ती ऐकून तुम्हाला काही वाटलं नाही? मी विचारलं की नाही तुमच्यासमोर, ते म्हणे मग काय कुळदैवत सोडून द्यायचे का म्हणले. बोलले का नाही? म्हणले कुळदैवत काय नाही, आलं बा परंपरेनं. मग त्यांना माझ्या पद्धतीने मी समजावलं, ऐकून घेतलं, गेले. परंपरा एवढ्या घट्ट बसलेल्या आहे का त्यातून बाहेर पडायची अजिबात मानसिकता नाही, कारण बुद्धीला ताणच द्यायचा नाही. तरी मी माझ्या पद्धतीने किती सांगतो, तुमच्या कपड्यात बदल झाला, खाण्यापिण्यात बदल झाला, वागण्यात बदल झाला,
शेती करण्यात बदल झाला, सर्व बदल केला, तुमचा देवाराही बदलत नाही, धार्मिकताही बदलत नाही, परंपराही बदलत नाही. का असं? त्याचा विचारच केलेला नसतो. या घट्ट झालेल्या रूढी परंपरा या अंधश्रद्धेला जन्माला देतात. रूढी परंपरा ज्या चांगल्या आहेत त्या जोपासल्या पाहिजे, त्या सांभाळल्या पाहिजे. पण ज्या अंधश्रद्धेला जन्म देणाऱ्या आहे त्या रूढी परंपरा काही कामाच्या नाही. आपल्याकडे बऱ्याच रूढी परंपरा आहे, बऱ्याच रूढ आहे. नाही, आहे परंपरा आहे, कारण काहीच नाही, त्याचं प्रमाण काहीच नाही. परंपरा आहे, परंपरा आहे. कारण शोधा. कारणाशिवाय कोणतीच गोष्ट कार्याला येत नाही. ती कारण यथार्थ असेल, धर्माच्या चौकटीतलं तत्त्वज्ञानाच्या आधारावरती आणि श्रीमुखीचं असेल तर 100% स्वीकारा. परंतु ते श्रीमुखीचं नसेल तर ते स्वीकारायची ताकद आपल्यात झाली नाही पाहिजे, ती नाकारायची ताकद झाली पाहिजे. आणि अशा कितीतरी डझनभर गोष्टी मी तुम्हाला सांगेल की अजिबात श्रीमुखीचं नाही, ना परंपरा आहे. हे फक्त आणि फक्त अभिलाषेपोटी टूम काढलेलं आहे आणि तुमच्या माथी मारलेलं आहे. पण तुम्ही त्याचा विचारच करत नाही. तुम्ही म्हणतात आलं आहे व परंपरेनं, मग आता काय करायला पाहिजे. विषय खूप मोठा असल्यामुळं थोडंसं स्पीडली घेऊ आपण. धर्मामध्ये राजकारण घुसलं, धर्माचं बाजारीकरण, विकृतीकरण वाढलं. आपल्याला अपेक्षा राहतात कार्यक्रमात गेल्यानंतर 2 गोष्टी ऐकायला भेटतील. तिथं मग सत्कार, सोहळे, बाजारीकरण म्हणजे काय, कार्यक्रम घ्यायचा, त्या कार्यक्रमाच्या नावाखाली हजारो लोकांकडून पैसा गोळा करायचा, किती लागतो आहे, काय लागतो आहे माहीत नाही. पहिल्यांदी नवीन नवीन आपण धर्म म्हणून देतो, पण आपल्या लक्षात येतं का अरे हे चुकीचं आहे. तिथं जाणं बंद करतो आणि त्यातून मग आपण दुसरीकडेच वळतो. बाजारीकरण झालं आहे, विकृतीकरण झालेलं आहे. धर्म जसा आहे तसा ना आपल्याला दिसतोय, ना ऐकायला येतोय, ना आपल्याला भेटतोय. राजकारण घुसलं आहे. आमच्यासारख्या लोकांनी सुद्धा राजकारण करावं. काही साधू असे सांगतात की साधूंना गावात येऊ द्यायचं नाही, आले तर सारं गावामध्ये भांडणं लावून देतील. साधूंवरती अशी जर विश्वास निष्ठा लोकांची असेल ते साधुत्व काय कामाचं. लोकांनी साधूकडं किंवा महानुभावांकडं विश्वासाने बघितलं पाहिजे. ट्रस्ट का इथं सत्यार्थ आहे, इथं चुकीचं होणारच नाही. या बाजारीकरणामुळे, विकृतीकरणामुळं भांडणं, वाद, तुझं माझं, आणि यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली का आमच्या राजकारण्यांशी कसे संबंध. हा म्हणतो आमच्या आमदाराशी संबंध आहे, तो म्हणतो माझ्या मंत्र्याशी संबंध, एक म्हणतो डायरेक्ट मुख्यमंत्र्याशीच संबंध आहे. आणि ते संबंध निर्माण करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलवायचं आणि सर्वसामान्य लोकांवरती प्रभाव टाकायचा, छाप टाकायचा. आणि या छापातून काय करतात माहिती आहे का, माझे डायरेक्ट मुख्यमंत्र्याबरोबर संबंध आहे, तुमच्या पोराला कामाला लावून टाकतो, द्या 5 लाख रुपये. हा अनुभव आहे बरं का. माझ्याकडं आले लोक, बाबा अशा बाबांनी माझ्याकडून एवढ्या मुलाला कामाला लावून देतो, पैसे घेतले, ते म्हणे आमचे असे संबंध आहे, तसे संबंध आहे. आता बाबा हे काही बोलता येत नाही, कामही लागत नाही, वर्ष होऊन गेले, काय करू. म्हटलं आता मी तरी काय करू, मी का गुंड आहे पैसे काढून देणारा. तुझे डोके त्यावेळेस काय गाण पडले होते, तुझा आहे. नाही म्हणे 1-2 वेळा गेलो, ते म्हणे आता वरती दिलेले ना, आता मग त्यांनी दिले तर मला देता येईल आणि मी कुठून देऊ. जाऊ दे, तसं काही तू धर्मच केला असं समज. आयला म्हणे अडचणी एवढ्या आणि त्याच्यात हे काय, तू धर्मावरून जाणार नाही का. हे बाजारीकरण झालेलं आहे, विकृतीकरण झालेलं आहे. त्याच्यामुळं मग अंधश्रद्धा जन्माला येत राहते, रूढी परंपरा घट्ट होत राहते, राजकारण, बाजारीकरण घुसलेले आहे. आणि सर्वात सोपं पैसा मिळवण्याचं साधन म्हणजे धर्म झाला आहे. आम्हाला माहिती आहे धर्माच्या नावाखाली तुम्ही पैसा देतात. मंदिर बांधायला काढा, पैसा देतील. कार्यक्रम काढून अन्नदानाला पैसा मागा, तुम्ही पैसे द्याल. धार्मिक कारण कोणती असो, मग सप्ताह आहे, मंदिर आहे, कर्मकांड आहे, विकल्प आहे, हे करायचे ते करायचे. आम्हाला माहिती या गोष्टीसाठी 100% लोक पैसा देतात. म्हणून ते बाजारीकरण धर्माचं आम्ही करून टाकलेलं आहे. तुम्ही बी त्याला बळी पडलेले. त्यातून मग अंधश्रद्धा जोपासतात, कर्मकांड वाढीस लागतात. यापासून आपण जो वाचवेल स्वतःला, धर्माच्या परमेश्वराच्या समर्थवादी निष्ठा ठेवून जो स्वतःला वाचवेल तो परमेश्वराला प्राप्त होतो. ह्या दरवाजातून बाहेर पडणं एवढं सोपं नाही. हे आता ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा दरवाजा जेवढा आपण समजतो तेवढा सोपा नाही आहे. कळत न कळत आपल्या आजूबाजूला सारं फिरत राहतं. याच्यातून आपल्याला वाचवायचं तर ते वाचवलं कोण वाचू शकतं,
जे पहिले दरवाजे जे पास केलेले त्यातून आपण सातत्यपूर्ण त्याच्यावर टिकलो तरच वाचू शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. आणि लोकांना माहिती आहे का धार्मिक नावाखाली लोक पैसे देतात आणि मग आता तुम्ही आपलेच काय, आपलं तर खूप कमी आहे, अन्य लोकांचं बघा ट्रस्ट आहे, कितीतरी नावं घेता येतील. नुसत्या त्र्यंबकला जाऊन चक्कर मारा, काय मंदिर आणि ते आश्रम आणि ते काय विचारू नका. शिर्डीला जा, शेगावला जा, या दादा तर सारी दुनिया फिरून आले, त्यांना विचारा, आपल्याकडं तर काहीच नाही आहे. आणि तीच सवय आपल्याला लागलेली, नैतिकता राहिली नाही. धर्म काय समजून नाही घेतल्यामुळं या गोष्टी वाढू राहिल्या आणि त्याला आपण बळी पडतोय. आता याच्यावरती उपायच नाही का? मग उपाय आहे म्हटले, भरपूर उपाय. त्याच्यासाठी शोधक कृती आमची तुमची निर्माण करावी. चिकित्सा, देव काय म्हणतात, जीव चिकित्सक. चिकित्सा हे खरंच असू शकतं का? असं आहे का? असं काही होऊ शकतं का? हे प्रश्न आपण आपल्याला निर्माण करायचे. यातून खरंच फायद्याचं आहे का? धर्माच्या उपयोगाचं आहे का? मला परमेश्वराला प्राप्तीचं जे साधन दिलेले त्यात हे बसतं का? याला प्रमाण आहे का? हे श्रीमुखीचं आहे का? ही चिकित्सा तुम्हाला निर्माण करावं लागेल. तुम्ही कधी विचारलं आहे का बाबा हे का करावं, हे कशासाठी करावं, हे करायलाच पाहिजे का, नाही केल्याने काय फरक पडतो? कधीही तुम्ही प्रश्न विचारले नाही, कारण धर्माला प्रश्नांची वावडे असं तुमच्या डोक्यात घातलं आहे. पण आपला धर्म तसा नाही आहे. अर्जुन देवाने प्रश्न केले, महादाईसांनी प्रश्न केले, म्हणून धर्म जन्माला आलेला आहे. आपल्या धर्माला प्रश्नांचं वावडं नाही. जितके तुम्ही जास्त प्रश्न विचारून तुम्ही क्लिअर व्हाल, क्लीन व्हाल, तेवढं परमेश्वर प्राप्त तुम्हाला होईल. चिकित्सा वृत्ती तुम्हाला ठेवावं लागेल, प्रश्न विचारावं लागतील, काय ते क्लिअर करावं लागेल. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, नाही जमत आहे ना, नाही माहिती आहे ना, करायचं नाही जोपर्यंत क्लिअर होत नाही फंडा. चिकित्सा जाणून उमजून करण्याची प्रवृत्ती तुम्हाला निर्माण करावं लागेल, तेव्हा या अंधश्रद्धेपासून तुम्ही वाचाल. अन्यथा कर्मकांड विधी तुम्हाला धर्मावरून घेऊन जाईल. आजपर्यंत आपल्याला तेच केलं. वैज्ञानिकता, प्रॅक्टिकल, परमेश्वराने सांगितलं आहे ओल्यापेक्षा कोरडा चांग. आणि इकडं ओल्या गुणाला प्रेमाची प्राप्ती, आणि इकडं का बरं असं सांगतात? देव म्हणतात भावनिक होऊन चालत नाही धर्मामध्ये, प्रॅक्टिकल राहावं लागतं. भावनिक झालं, तुमच्या भावनेला हात घातला की तुम्ही फसलेच. आता कालचंच उदाहरण सोनूने सांगितलं, XYZ बाबा आले म्हणे, येताना कॅलेंडर घेऊन आले आणि कॅलेंडरवर डायरेक्ट आमच्या हॉटेलची जाहिरात छापूनच आणली, आम्हाला विचारलं नाही काहीच नाही. आणि म्हटले तुमच्या हॉटेलची जाहिरात छापली, द्या पैसे. प्रश्न विचारायची ताकदच निर्माण नाही झाली का? आम्हाला विचारलं का, का झालं, काय नाही, किती पैसे, द्या 7,000 रुपये. मग आपण काय म्हणतो, जाऊ दे एकदा देऊ नंतर नाही. पण एकदा फसलो ना, त्या पैशातून तो काय करणार आहे? तो काय करतो आपल्याला दिसतंच. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण भावनिक झाल्याने, द्यायचं आहे सोड संकल्प, हे करायचं हे द्या, ते द्या, इथपर्यंत आजपर्यंत गेले. एक तर व्यक्ती माझ्याकडे आली आणि आमचे वडील आहे ना धार्मिक होते आणि खूप क्रिया करायचे, 100% चांगलं आहे, आम्ही काही अडवत नव्हतो. पण ते सरले म्हणे भाऊ. म्हटलं मग काय? जो तो बाबा येतो तुमच्या वडिलांनी कबूल केलं आहे म्हणे पंगत, तुमच्या वडिलांनी संकल्प सोडला आहे. त्यावेळेस आमची भेट झाली होती, त्यांनी कबूल केलं आहे मंदिराला कलर देऊ. वैतागून गेलो म्हणे मी. म्हणजे याच्यात वैतागण्यासारखं काय? सोपं काम आहे. वडिलांनी कबूल केलं ना, जा वडिलांकडे घेऊन टाका, प्रश्न मिटला. आलं म्हणे ते दोष नाही लागल का? म्हणलं काही दोष नाही लागत. म्हटलं दोष कशाला लागत? कबूल केलं वडिलांनी, संकल्प सोडला वडिलांनी, लागलं तर वडिलांना दोष लागेल, तुझा काय संबंध? तेव्हा वडिलांचं काही आपलं कर्तव्य आहे की नाही? पर म्हणलं अरे खरं काय, तुझे वडील तुझ्या जवळून गेले ना, तुला सांगितलं का की मी या बाबाला कबूल केलं होतं, कलर द्यायचं, पंगत द्यायची? नाही हो, काही बोलले नाही म्हणे, असा विषयच झाला नाही. बरं व्यवहारातलं सांगितलं का? म्हणे व्यवहारातलं सांगितलं, यस वायऱ्याकडे एवढे पैसे, त्याच्याकडं असं आहे, त्याच्याकडं तसं आहे. मी विचारलं, त्यांनी सांगितलं जे बी आहे. धर्माचं का नाही सांगितलं? म्हणलं उलट तर तुझे वडील धार्मिक होते, त्यांना कळत होतं का धर्माचं कोणतंच उसणं ठेवू नये. हे फक्त आणि फक्त तुला भावनिक करून पैसे लुटायचे काम आहे, बाकी काय करायचं नाही. म्हटलं या फंदात पडू नको, चिकित्सक हो म्हटलं. तेव्हा त्याला हिंमत आली, त्यांनी तसे 1-2 ठिकाणी उत्तरं दिले, तेव्हापासून तो प्रॉब्लेम सॉल्व झाला. म्हणजे कोण काय तुम्हाला भावनिक करून कर्मकांडाला बळी पाडायला सांगते, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल राहावं लागेल. धर्म हा प्रॅक्टिकल आहे. तत्त्वज्ञानाचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, पॉझिटिव्ह तर आहेच आहे, पण प्रॅक्टिकल पण आहे.
परमेश्वराने भावनेला कधी स्पर्श केलेला नाही आहे. जे जसं आहे तसं यथार्थ प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगितलं नाही आहे, नाही ते दाखवलं बी सांगितलं बी. त्याच्यामुळे आपल्यालासुद्धा प्रॅक्टिकल राहावं लागेल. तेव्हा या कर्मकांडापासून आपण वाचू. निर्भय कृतिशीलता, यथार्थ ज्ञानातून काय होईल? निर्भयता निर्माण करावं लागेल. परमेश्वर अष्टस्वभावात आपल्याला काय सांगतात? भय हा आपला स्वभाव आहे, पण त्या भयाला निर्भयतेकडे न्यावं लागेल आपल्याला. त्या निर्भयतेतून हिम्मत ठेवून धर्म सांभाळण्याची आपल्याला सातत्यपूर्ण प्रयत्न करावा लागेल. ती कृतिशीलता आणावं लागेल का? नाही, चुकीचं मी काम करणार नाही, चुकीच्या गोष्टीला आधार होणार नाही, चुकीची गोष्ट मी स्वीकारणार नाही. निर्भयपणे त्या कृतिशीलतेवरती, ती कृतीवरती मी जाईल. सामाजिक तत्त्वाच्या अनुषंगाने, संग्रह पाळण्याच्या अनुषंगाने जे जे गरजेचं आहे ते करेल, पण चौकट धर्माची असली पाहिजे. त्या चौकटीच्या बाहेर मी कधी वागणार नाही, कधी राहणार नाही. त्याच्यामुळं काय होईल? तुमची आत्मविश्वास वाढेल. आचारयोग्यता, विचारी दृढता, हा आत्मविश्वास जर वाढला आणि त्या आचरणाकडे तुम्ही झुकले का नाही, माझ्या देवानी सांगितलं नाही, माझा देव समर्थ आहे, तो जे बी करणार आहे ते मी करणार आहे, कारण माझ्या हिताचं माझ्या देवानी मला सांगितलं आहे आणि ते ॲक्सेप्ट करून त्यावरती चालणं हे माझं कर्तव्य, माझी ड्युटी आहे. ही चिकित्सकपणे यथार्थ ज्ञानातून जर तुम्ही शिकून घेतलं तरच या कर्मकांडातून, अंधश्रद्धेतून हे छुपे अजिंठे अगदी यांनी काय होतं त्यांनी काय होतं असं म्हणून आपण संग्रहरूप हा विकल्प काढत असतो. संग्रहरूप तो काय लगेच विकल्प, थोडं केलं, जास्त केलं, जास्त केलं, करत 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 मोठ्या विकल्पावरतून आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून भेटणारा देव आपल्याला भेटू शकत नाही. म्हणून त्यातून वाचायचं असेल, परमेश्वराचं आपल्याला व्हायचं असेल, परमेश्वराला प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला आजचा कोणता दरवाजा आपण बघितला? विकल्प, कर्मकांड, अंधश्रद्धा, यातून आपल्याला वाचायचं आहे. त्यातून चिकित्सक बुद्धी, शोधकता ठेवून त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. भयाकडून निर्भयतेकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि हा प्रवास करत असताना अत्यंत हिमतीनं यथार्थ जाणून कृतीत आणायचं आहे. ते कृतिशीलता ठेवायची आहे. धर्मजागृती आपल्या मनामध्ये रुजवायची आहे आणि ती इतरांनाही सांगायची आहे जेव्हा प्रेमाचे उपाय घडले जातील. आणि म्हणून हा दरवाजा आपल्याला छोटा वाटत असेल, परंतु तो अत्यंत गरजेचा आहे. आणि या सामाजिक आजच्या वातावरणाच्या अनुषंगाने जर घेतला तर आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी केल्या, ते इथून पुढं होऊ नये याची काळजी घेण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी हा दरवाजा समजून घेणं, सूक्ष्म पद्धतीनं समजून घेणं, त्यातून बाहेर पडणं ही काळाची गरज आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून तुम्हाला खूप काही धार्मिकता नाही करता आली तर काही हरकत नाही, पण कर्मकांड, विधी, अंधश्रद्धाला कधीही बळू पडू नका आणि कोणाच्याच विचारात, बुद्धी, शब्दात येऊ नका. कारण का? तर देव समर्थ आहे. सहजच विचार करा. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्वशक्तियुक्त परमेश्वर, चैतन्यापर परमेश्वर, त्याच्या अलीकडचं हे सारं आणि सर्वांच्या पलीकडचा परमेश्वर, तो आपल्याला रिझल्ट देईल का? हे आपल्याला रिझल्ट देईल. सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. परमेश्वर सगळ्यांच्या पलीकडचा आहे, तो आपल्याला रिझल्ट देणार आहे, तो आपल्याला सहाय्य करणार आहे. त्याचा असताना या साऱ्या गोष्टीचा आधार घेणं म्हणजे आपल्या बुद्धीची दिवाळखोरी तर आहेच आहे, परंतु त्या परमेश्वराला न समजणं आहे, न जाणणं आहे. आणि हे बोधाचं लक्षण नाही. ज्याला बोध झाला तो येवा पर्याय नाही, तो कॉम्प्रोमाइजच करत नाही, तडजोडच करत नाही. माझा देव काय सांगितलंय ते मी करणार, बाकीचं तू काही सांगू नको. हे बोधाचं लक्षण आहे. तुम्हाला स्वतः बोध आहात, देव कळाला आहे, धर्म कळाला आहे, तो धर्म किती मोठा आहे, तो परमेश्वर किती मोठा आहे याची जाण निर्माण झालेली आहे. आणि ह्या साऱ्या दरवाज्यातून आपण पार करत करत ह्या दरवाज्यात आलेलो आहे, तर हे आपल्या बुद्धीला स्पर्शच झाला नाही पाहिजे. म्हणून यातून वाचा. कर्मकांडाच्या बाहेर राहा. जे करतात त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा, तर 100% देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.